नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र सडेकर लिखित कादंबरी हुंदका, प्रकरण 31. सकाळचे वर्तमानपत्र उघडीत शंतनुरावांनी चहाचा कप ओठाला लावला आणि चहा न पिताच कप खाली ठेवला. वर्तमानपत्रात पहिल्याच पानावर रेखाचा फोटो पाहून आश्चर्याचा धक्काच बसला होता त्यांना. नंतर बाजूलाच रेखा अग्निमास्त्रांना चपलेने बडवीत असलेला फोटो पाहून त्यांचे डोळे विस्फारले गेले होते. वर्तमानपत्राने रेखाचा गौरव केला आहे हे बातमीच्या मंथळ्यावरून त्यांच्या लक्षात आले होते. म्हणूनच अधाशाप्रमाणे त्यांनी बातमी वाचून काढली. बातमी वाचतानाच आपल्या शरीरात विजेचा प्रवाह खेळला गेला आहे असा भास होत होता त्यांना. उत्तेजित स्वरात शंतनुरावांनी हाका मारल्या होत्या. शकुंतला, नम्रता. त्यांच्या आवाजाने घाबरूनच नम्रता आणि शकुंतलाबाई धावत बाहेर आल्या होत्या. आग लागल्याप्रमाणे काय ओरडत आहात तुम्ही? रागाने शकुंतलाबाईंनी विचारले. 14 वर्षापूर्वी आपली बिंदू भाजून मेली. ती आग अजून धगधगते आहे. गदगदलेल्या स्वरात शंतनुराव म्हणाले. त्या आगीची झळ समाजातील कित्येकांना लागली आहे. शंतनुरावांनी वर्तमानपत्रे त्या दोघींच्या दिशेने फेकली. बघा, अरे आपल्या रेखाराणीची करामत बघा, तिचं धाडस बघा. जे मी 14 वर्षांपूर्वी करायला हवं होतं ते ती आज करीत आहे. ब्रेवो, मला अभिमान वाटतो रेखाचा. शंतनुराव भावना वश झालेले पाहून नम्रता चकित झाली होती. वर्तमानपत्रात तोंड खुपसून ती बातमी वाचत असताना नागेश तिच्या खांद्यावरून वर्तमानपत्रात डोकावला होता. बातमी वाचताच एक अनामिक शिरशिरी त्याच्या पाठीच्या मणक्यातून दौडत निघून गेली होती. आपल्या अक्षम्य गुन्ह्याचे परिणाम 14 वर्षानंतरही दिसून येत आहेत हे पाहून तो घाबरला होता. त्याच्या 14 वर्षापूर्वीच्या कृतीचे पडसाद 14 वर्षानंतरही उमटले होते. अविश्वासानेच तो रेखाचा चप्पल उगारला फोटो पाहत होता. आपल्या बायकोला जिवंत जाळले म्हणून रेखाने त्या मास्तराला सर्वांसमक्ष बडवले होते. माय गॉड, म्हणजे वामनबद्दल तिचे काय मत असणार? हल्ली तासनतास ती अल्बममधील बिंदूचा फोटो निहाळीत बसते. बिंदूचा विषय निघाला की कोणाच्याही लक्षात येण्या इतपत ती हळवी बनते. आणि काल तिने तिच्या मास्तरांना बायकोला जाळले म्हणून सर्वांसमक्ष चपलेने बडवले. विचार करून करून नागेशच्या डोक्याला मुंग्या आल्या. 2+2 करून त्याने त्याला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळवले होते. रेखा आपल्या वडिलांचा म्हणजेच वामनचा तिरस्कार करू लागली होती. बापरे, काय करून बसलो आपण हे? द्वेषाच्या भरात आपण माणुसकीचा खून केला आणि बाप व मुलीच्या दरम्यान तिरस्काराची भिंत उभी केली. नागेशचे हातपाय थरथरू लागले. घशाला शोष पडल्यासारखे वाटले त्याला. जे काही घडवून आणले होते त्याने तेच नेमके त्याला विसरता येत नव्हते. त्या क्षणी त्याला दारू प्यावीशी वाटली आणि तसाच तो घाईघाईने बेडरूममध्ये वळाला. किती अधप्पात झाला होता नागेशचा. भल्या सकाळीच दारूचा आसरा घ्यावा लागत होता त्याला. कापऱ्या हातानेच त्याने कपाटातून दारूची बाटली काढली आणि ती ग्लासात ओतणार तोच दरवाजातून आवाज आत आला होता. हल्ली सकाळी चहाऐवजी दारू पितोस मामा? नागेश दचकला. दरवाजात उभ्या असलेल्या रेखाकडे पाहण्याचे धैर्य होत नव्हते त्याला. मला शिव्या घालण्यासाठीच दारू पितोस ना तू? रेखाचे शब्द नागेशच्या जिव्हारी लागले होते. सुदेशवर त्याने माया केली नव्हती इतकी तो रेखावर करीत होता आणि रेखालाही त्याची जाणीव होती. मामा, तू दारू न पिता मला शिव्या घातल्यास तर मी तक्रार करणार नाही कधी, पण तू दारू पिऊ नकोस. रेखाने पुढे होऊन त्याच्या हातातील दारूची बाटली काढून घेतली होती. पुन्हा तिने ती बाटली कपाटात ठेवली आणि नागेशला हाताला धरून दिवाणखान्यात आली. नागेशचा पांढरा फटक पडलेला चेहरा, शुष्क ओठ आणि शरीराला भरलेले कापरे पाहून नम्रताच्या लक्षात सारा प्रकार क्षणात आला होता.
त्याचबरोबर नागेशला रेखाने दारू पिण्यापासून परावृत्त केलेले ध्यानात येऊन रेखाविषयी कृतज्ञताही वाटली होती. बैस, नम्रताने रेखाला आपल्याजवळ बसवले. काल तू हा प्रकार मला सांगितला नाहीस आणि सुदेशी काही बोलला नाही. फक्त आमच्या मास्तरांना सर्वांनी मारले असेच म्हणाला तो. त्या अग्नी मास्तराने पैशासाठी त्याच्या बायकोला जाळलं, तीक्ष्ण स्वरात रेखा म्हणाली. अशा नराधमांना समाजाने शासन करायलाच हवं. मी फक्त निमित्त झाले मामी. छान केलंस तू, शंतनुराव तिला शाबासकी देत म्हणाले. पण आजोबा, 14 वर्षांपूर्वी तुम्ही असं वागला होता? ताडकन रेखाने विचारले आणि सर्वजण चकित झाले होते. त्यावेळी तर तुमची स्वतःची मुलगी जाळून मारली गेली होती. फक्त तुरुंगात धाडलं तुम्ही त्या राक्षसाला. रेखा, वामनचा उल्लेख राक्षस म्हणून होताच नम्रताने चढ्या स्वरात रेखाला रोखलं होतं. वडिलांबद्दल अपशब्द उच्चारू नकोस. माझ्या आईला त्याने जाळून मारलं तरी? कातर स्वरात रेखाने विचारलं. केलेल्या गुन्ह्याबद्दल शिक्षा भोगत आहेत वामन भाऊजी. त्यांची शिक्षा संपताच माझी आई परत जिवंत होणार आहे. नम्रता निरुत्तर झाली होती. मला एकदा माझ्या आईच्या मारेकऱ्याला भेटायचं आहे. हो, निश्चयी स्वरात रेखा म्हणाली होती. पण तिचे बोलणे नम्रताला आवडले नव्हते. त्यांना तू बाबा, पप्पा, डॅडी अशा नावाने हाक मारू शकतेस. ते नाते केव्हाच आईबरोबर जळून खाक झाले. नम्रता पाहतच राहिली होती रेखाकडे. रेखाच्या शब्दात कडवटपणा उतरला पाहून ती व्यथित झाली होती. दुसऱ्या क्षणी तिला वाटले, कशाला आपण वामनला सहानुभूती दाखवतोय. बायकोला जाळण्याचे अमानुष कृत्य करणाऱ्या त्याला असेच एकाकीपण वाट्याला यायला हवे. पण पुढच्या क्षणी नम्रताचे मन वामनसाठी अश्रू ढळू लागले. तुरुंगातून सुटल्यानंतरही वामनच्या नशिबी सुखाचे थेंब नाहीत हे लक्षात येऊन तिच्या हृदयात कालवा कालव झाली होती. आपल्या मनाचे खेळ नम्रताच्या लक्षातच येत नव्हते. इतके निर्घुण कृत्य करूनही आपल्या मनात वामनविषयी कडवट भावना नाही याचेच तिला आश्चर्य वाटत होते. त्यातही एकाच गोष्टीचे तिला समाधान होते की वामनला दिलेल्या वचनाप्रमाणेच तिने रेखाला आईची माया देऊन आणि स्वतःची मोठी मुलगी समजून वाढवले होते. सकाळीच वादविवाद करणं योग्य नव्हे म्हणून वर्तमानपत्र तेथेच ठेवून नम्रता स्वयंपाकघराच्या दिशेने निघून गेली होती. जाताना तिने नागेश आणि रेखाकडे नाराजीनेच पाहिले होते. आज शाळेत जायचा विचार दिसत नाही तुझा? तीव्र स्वरात विचारले नम्रताने. रागावून काय बोलतेस अशी माझ्याशी? तिच्या कमरेला मिठी मारत रेखा म्हणाली. मी कोण रागावणारी? कोण म्हणजे? तू माझी माम्मी आणि तूच माझे पप्पा. तू असे बोलून वामन भाऊजीवर अन्याय करते आहेस. तिच्या हाताची मिठी सोडवीत नम्रता म्हणाली. तुरुंगातून सुटतील आता तेच तुझे बाबा आहेत. माझ्या आईच्या मारेकऱ्याला मी कधीच बाबा म्हणून हाक मारणार नाही. रेखाच्या स्वरात निर्धार होता. रेखा, ओरडू नकोस माम्मी. माझे मन त्यांना कधीच क्षमा करणार नाही. अक्षम्य अपराध आहे त्यांचा. केवळ 14 वर्षांची शिक्षा भोगून कुठलाही गुन्हेगार पवित्र होऊ शकत नाही. आणि ज्या हाताने माझ्या आईला पेटवले आहे त्या हाताचा मला स्पर्शही नको आहे. थंड नजरेने नम्रताने रेखाकडे पाहिले. तिच्या मनाची जडणघडण कशा प्रकारे घडली गेली आहे हे तिला आता कळून येत होते. यासाठीच मला आईच्या मारेकऱ्याला भेटायचं आहे. त्याची सावलीही माझ्या मार्गात आडवी येता कामा नये हेच मला त्याला सांगायचं आहे. तुझ्यावर मी सुसंस्कार केले तसा मला गर्व होता. नम्रता खिन्न स्वरात म्हणाली. म्हणूनच मी साधक बाधक विचार करू शकते आहे. रेखा चटकन म्हणाली. तू शाळेत जाण्याची तयारी करायला जा. जा, रागाने नम्रता म्हणाली. कुठल्या तुरुंगात आहे तो मारेकरी?
का अशी वागतेस तू? आवेगाने नम्रता म्हणाली. अशा वागण्याने कोणालाच आनंद मिळणार नाही. पण पण मला मिळणार आहे. थंड स्वरात रेखा म्हणाली. मी 15 वर्षांची आहे मम्मी, पण मला समज 20-22 वर्षांची आहे. मला वाटते आई वडिलांशिवाय वाढणाऱ्या प्रत्येक मुलाची अवस्था कमी जास्त प्रमाणात माझ्यासारखीच असते. अगदी लहान वयातच त्यांना समजते की आपण हट्ट करू नये, कारण आपला हट्ट पुरवणारे कोणी नाही आहे. मी कधी हट्ट करीत होते? असं काळजाला हात घालू नकोस रेखा. मला समज आली तेव्हा मामाने माझा वामनची अवलाद असा केलेला उल्लेख अजून माझ्या काळजात घर करून आहे. मामी, त्यावेळेस मला झालेली जाणीव फार क्लेशदायक होती. त्यावेळीच मला समजले होते की या घरात मी परकी आहे. असे बोलून तू माझा अपमान करत आहेस रेखा. नाही मामी, ज्या क्षणी तुझ्याबद्दल माझ्या तोंडातून अपशब्द बाहेर पडतील त्या क्षणी माझी जीभ झडून जाईल. लहानपणीच्या सगळ्या आठवणी अजून माझ्या मनात ताज्या आहेत मामी. एकदा रात्री लहानगा सुदेश तुझ्यापाशी झोपण्यासाठी रडत होता. आजारी पडलेल्या माझी शुश्रूषा करण्यासाठी तू रात्रभर जागी राहिली होतीस. पण सुदेशला तू त्या रात्री जवळ घेतले नव्हतेस, तर मामाकडे दिले होतेस. आठवते? म्हणजे माझा तुझ्यावरील हक्क तू मानतेस तर? तिला शब्दात पकडण्यासाठी नम्रताने विचारले. मानतेस? माझ्यावर फक्त तुझाच हक्क आहे मामी. मग वामन भाऊजींचा तिरस्कार करू नकोस. ऐक, माझं ऐक. अशक्य आहे ग हे. घायाळ स्वरात रेखा म्हणाली. माझ्या मनाच्या यातना समजून घे ग मम्मी. माझी नाजूक सुंदर आई निर्जीव लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे जाळून मारली गेली हे मी विसरू शकत नाही. ती आग लहानपणापासून माझ्या मनात पेटलेलीच आहे. तिच्या धगीने मीच होरपळते आहे. कित्येक रात्री मी गाढ झोप अनुभवलेलीच नाही ग. माझ्या मनाची आग शांत करण्याचा एकच उपाय आहे. तो म्हणजे माझ्या आईच्या मारेकऱ्याला मी भेटेन. तिच्या बोलण्याने नम्रता घाबरली. कशाला भेटणार आहेस तू वामन भाऊजींना? घाबरू नकोस, खिन्न हसत रेखा म्हणाली. मी काही अपाय करणार नाही त्या मारेकऱ्याला. तू जे माझ्यावर संस्कार केले आहेस त्यामुळेच हा मारेकरी माझा जन्मदाता आहे याची जाणीव माझ्या मनात ठुसठुसते आहे. म्हणूनच वडीलधाऱ्यांची निंदा, अपमान म्हणजेच त्यांचा वध असे जे कृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे त्यानुसारच मी वागणार आहे. डोळे विस्पारून नम्रता रेखाकडे पाहत होती. नाशिकला तुरुंगात आहे ना तो? अचानक रेखाने विचारताच नम्रता दचकली. तुला काय माहीत? मी सारी माहिती गोळा केली आहे. आता मी फक्त भेटण्याच्या संधीची वाट पाहते आहे. रेखा शाळेत जाताना नम्रता दिवाणखान्याच्या खिडकीत उभी राहून तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती. रेखाला घडवण्यात आपल्याकडून काहीतरी चूक झाली आहे या जाणीवेने खिन्नतेचे सावट पडले होते तिच्या मनावर. रेखा दिसेनाशी झाली तरी खूप वेळ ती निश्चल उभी होती. दुसऱ्या दिवशी नम्रताला उठण्यास उशीर झाला होता. तिच्या चाहुलीने नागेशची झोप ही चाळवली गेली होती आणि जाग येताच उठून बसल्या नम्रताला पुन्हा त्याने जवळ खेचले होते. रात्रीचा त्याचा धुसमुसळेपणा आठवून तिच्याही शरीरावर रोमांच उभे राहिले होते. क्षणभर त्याला बिलगली ती आणि त्याच्या स्पर्शाची ओढ जाणवताच लाडीकपणे त्याला चापट मारीतच ती त्याच्यापासून दूर झाली होती. चहा पिऊन होताच ती रेखा आणि सुदेशच्या बेडरूममध्ये गेली. दोघांनाही सकाळी धावण्याचा व्यायाम घेण्यासाठी पाठवत होती. दोघेही अजून झोपले असतील असाच अंदाज होता तिचा. पण रेखाचा बिछाना रिकामा पाहून तिला आश्चर्य वाटले होते. सुदेश झोपलेला आहे म्हणून आवाज न करता नम्रता बेडरूममध्ये फिरली. बेडरूममध्येच असलेल्या बाथरूम संडासामध्येही डोकावली तिने. रेखा खोलीत नव्हतीच. धास्तावलेल्या मुद्रेने नम्रता बाहेर आली आणि बागेतील झाडांना पाणी घालून आत येणारा भिकू तिला समोर आला. रेखा कुठे आहे? रेखाताई पळायला गेल्या ना? होय, तू पाहिलंस?
मी विचारलं देखील तर म्हणाल्या देशबाबा झोपलाय. एक सुस्कारा सोडून नम्रता तिथून स्वयंपाकघरात आली, पण कशातही लक्ष लागत नव्हतं तिचं. एक अनामिक हुरहुर तिच्या मनात दाटून आली होती. वारंवार तिची नजर भिंतीवरील घड्याळाकडे जात होती. 8:30 वाजताच तिचा धीर सुटला. रेखा दिसत नाही कुठे? काळजीने तिने नागेशला सांगितले. चहा पिता पिता वर्तमानपत्र वाचणाऱ्या नागेशने नम्रताकडे मान वर करून न पाहताच म्हटले, काळजी करू नकोस ग, येईल येईल आता. रेखा नाशिकला गेली असेल असे सांगण्याचा मोह आवरून नम्रता पुन्हा स्वयंपाकघरात परतली. अस्वस्थ चित्ताने सकाळची न्याहारी बनवित होती ती. डोक्यात रेखाचेच विचार घोळत होते. विचारांच्या ओघातच न्याहारीत मीठ घालण्यासाठी तिने मिठाच्या बरणीत हात घातला आणि हाताला कागद लागताच ती दचकली. घडी केला कागद उघडताना तिच्या मनात जी शंका घोळत होती ती कागदावर मजकूर वाचताच खरी ठरली होती. ती रेखाची चिठ्ठी होती. माम्मी, काळजी करू नकोस, मी रात्री परत येईन. रेखा. म्हणजे रेखा नाशिकला गेली? नम्रता मटकन खालीच बसली होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.